शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकी दिल्यानंतर हे पुस्तक आणखीनच चर्चेत आलंय। सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे 3 प्रकाशक आहेत। शिवाय विविध भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालाय। गायकवाड यांच्या शिवीगाळीनंतर राज्यात पुस्तकाचा खप वाढलाय। तिन्ही प्रकाशकांकडे या पुस्तकाचा तुटवडा जाणवतोय। आज पुन्हा एकदा छापखान्यामधून मोठ्या संख्येने पुस्तकं उपलब्ध होतील अशी माहिती प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिली आहे। कायमच या पुस्तकाला मागणी असते। हे पुस्तक खपण्यासाठी खरं तर कुठल्या इन्सिडेंटची गरज नाही। आमदार संजय गायकवाडांचा इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या पुस्तकाला प्रचंड मागणी आलेली आहे। खूप फोन येत आहेत, हजारो पुस्तकं मागतायत। आमच्याकडे 1 लाख जरी पुस्तकं असतील ह्या दरम्यान तरी त्यातलं एकही पुस्तक शिल्लक राहिलं नसतं, एवढी प्रचंड मागणी लोक करतायत। कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादावरनं वातावरण तापलंय। आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झालेत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी बळाचा वापर करत पुतळा ताब्यात घेतला तर संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद, तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा।